नमस्कार मित्रांनो, आजची आपली कविता आहे कवी संदीप खरे यांची मी अन माझा आवाज. ऐका. एकत्रच राहायचो आम्ही पूर्वी, जिवलग होतो दोघे, मी अन माझा आवाज. आता मी एका घरात राहतो, तो दुसऱ्या घरात. पूर्वी कसं बरं होतं, सगळं आरपार खरं होतं. धग दाटले की मी गुदमरायचो आणि दाटून यायचा आवाज. सूर्य मावळताना मी घुसमटायचो आणि फाटून जायचा आवाज. सर कोसळताना मलाही हिशेब नसे उद्याचा आणि त्याचाही पिसारा थरथर फुलायचा जणू मोर. कुणाशी वाईट वागताना कानकोंडे व्हायचे मला आणि त्याच्याही काळजात कुजबुजायचा चोर. एकत्रच राहायचो आम्ही पूर्वी, जिवलग होतो दोघे. पुढे काय झालं की त्याला न सांगताच परस्पर काही करार केले मी जगाशी. मला माती जमवून घर बांधायचं होतं जमिनीशी, त्याला प्रार्थना बनवून पोहोचायचं होतं ढगांशी. त्याचं खरं होतं म्हणा, पण माझंही नव्हतं खोटं. त्याला इमान जपायचं होतं, मलाच पोसायची होती पोट. त्याला पटलं नाही पण मदतच करत आला तो मला. चिडायचा पण अडायचा नाही, तो होताच मुळातच भला. पण कळलेच त्याला पुढे की माझा मोह काही संपायचा नाही. मग स्वरयंत्रातून ध्वनी पाठवू लागला तो, स्वतः यायचाच नाही. मग एका टाळ्यांच्या प्रदर्शनात शेवटी आमचे फाटलेच. मी म्हटले मला महान वाटते आहे, तो म्हटला मला वाटलेच. अन मग गेलाच तो दूर नाही, माझ्याच आत खोल खोल, माझ्याच आत बांधून घर. म्हटला हां, आता इथे येऊन बोल. एकत्रच राहायचो आम्ही पूर्वी, मी अन माझा आवाज. आता मी एका घरात राहतो, तो दुसऱ्या घरात. आताशा घरी काही कार्य निघालं की भीती वाटते त्याला निमंत्रण द्यायला. कुणास ठाऊक तो येईल न येईल, माझ्या घरात चाललंय त्यात भाग घेईल न घेईल. धास्ती वाटते की कळेल लोकांना की इतक्या आतून तो आता येईल इतकी माझी पुण्याई नव्हे. की मी म्हणजे माझा आवाज नाही आणि माझा आवाज म्हणजे मी नव्हे.